हॅलो फ्रेंड्स, गुड इव्हनिंग. तर कशा आहात सगळे? मजेत ना? तर स्वागत आहे तुमचं अजून एक आपल्या नवीन व्लॉग व्हिडिओमध्ये. तर तुम्हा सर्वांनाच माहिती असेल की आज आहे श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन आणि तुम्हा सर्वांना माझ्याकडून श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा. तर आजच्याला ज्याला जसं जमल त्या पद्धतीने त्यांचं प्रकट दिन साजरी करण्याचं चालू असेल. तर मी ही 21 दिवसापूर्वी पारायण चालू केलं होतं की जे की आज मग 21 दिवसानंतर कंप्लीट होईल. आजच्या दिवशी त्याचं उद्यापन करता येईल अशा ह्याने. तर आजच्याला माझं पारायण कंप्लीट होईल आणि त्याचं उद्यापनही करणार आहे मी आजच्याला. तर म्हटलं तसंच तुमच्यासोबत शेअर करता येईल का, तर मी सकाळीच व्हिडिओ बनवणार होती, पण मी काय सकाळी उद्यापन नव्हती करणार. मी आत्ता करणार होते इव्हिनिंगला. तर म्हटलं की चला मग आत्ताच व्हिडिओला स्टार्ट करूयात आणि तसंच मग तुमच्यासोबत पण शेअर करता येईल आणि मी कशा पद्धतीने उद्यापन करत असते आणि त्यासाठी काय काय करत असते ह्याच्या अगोदर मी कसं केलं होतं तेही मी तुमच्यासोबत शेअर करेल. आणि आज जेवणामध्ये काय काय असणार आहे तर ते सर्व तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि वेळ वाया न घालवता स्टार्ट करूयात आपण आपल्या व्हिडिओला. असेच आपल्या व्हिडिओला कनेक्ट राहा. तर मी ते स्वामींच्या प्रकट दिनाची सुरुवात सकाळीच केली होती. म्हणजे सकाळी मी जेव्हा पूजा वगैरे केली होती तेव्हा हा क्लिप घेतला होता. तर म्हणलं की मी कशा पद्धतीने रांगोळी वगैरे काढते तर त्याचा एक थोडासा क्लिप घ्यावा. तर मी ते सुरुवातीलाच म्हणजे देव वगैरे सगळे आपण दरवेळेस जसे आंघोळ वगैरे घालून घेतो देवांना त्या पद्धतीने क्लीन करून घेतले. आणि इथे कालची रांगोळी वगैरे पण तशीच होती. मग ती पण सगळी हे करून टाकली का. तर मग आजच्याला नवीन रांगोळी काढायची होती. म्हणजे काहीतरी स्पेशल अशी मोठी रांगोळी काढा म्हटलं. डेली मी जसा टाईम भेटेन तशी मी छोटी किंवा फुलं वगैरे कधीतरी काढायचे जसा मूड असेल तसा. तर त्यामुळं मग छोटीच रांगोळी काढायची का तर जास्त वेळ बसता येत नाही. मग ज्या दिवशी टाईम असेल तेव्हा मोठी काढायची. तर मग इथे देवपूजा वगैरे करून झाली होती. तर अशा पद्धतीने मी सगळं देवपूजा करत असते. जशी आपण रेग्युलर केली मी त्या पद्धतीनेच करून घेतली. जास्त काही वेगळं काही केलं नाही. म्हणजे पूजामध्ये काय करणार म्हणजे नाही का. तर आम्ही पंचामृतनी आंघोळ देवांना अमावस्या किंवा पौर्णिमा झाल्यानंतर त्या दिवशीच घालतो. तर मी काय आजच्याला घातली नाही. तर इथे स्वामींच्या फोटोंना मी अष्टगंध लावून घेतला. तसंच साईबाबांची मूर्ती पण आणलेली आहे. तर मग त्या मूर्तीलाही अष्टगंध लावून घेतला. आणि स्वामी समर्थच फोटो होता त्यालाही थोडासा हे दिला. आता मी जेव्हा स्टार्टिंगचं पारायण केलं होतं मी त्या जे पारायणाचं आपलं पुस्तक असतं त्याला मी हळदी कुंकू लावलं होतं. म्हटलं तिथे पण लावून घ्यावं. आणि मला वाटलं होतं की आज पण हार राहतो की काय, पण टायमाला आला हार पण. तर ह्या हाराचा असा स्मेल खूप छान येतो. म्हणजे सिम्पल सोबरच असतो हार, जास्त काही हेवी पण नसतो. फोटो वगैरे असेल तर असा हार घालायला म्हणजे छान वाटतं एकदम नाही का. प्रॉपर हार वगैरे असलं तर काहीतरी असं स्पेशल असल्यासारखं पण वाटतं. कधी कधी मी पहिले जेव्हा झाडं होती आमच्या घरी म्हणजे माझ्या लग्नाच्या अगोदर तेव्हा मी बनवायची, पण सध्या काही झाडं नाही इथं झेंडूच्या फुलाचे वगैरे. तर मग आणि मोगऱ्याच्या झाडाची कटिंग केली तर त्याला नेमकं सीझनच्या अगोदरच केल्यामुळं त्यालाही फुलं नाही. त्यामुळं मग हाराचे थोडे हे झालं. पण तरी पण मी छोटे जे पांढरे फुलं असतात शोचे ते दररोज ठेवायचे डेलीमध्ये. तर टायमाला हारही आला तर एकदम भारी वाटलं. म्हणजे काय म्हणतो आपण नाही का, जो स्पेशल दिवस असतो तो कंप्लीट झाल्यासारखं वाटलं हार असल्यामुळं. आणि मला तो गुलछडीच्या फुलांचा हार खूप आवडतो, त्याचा स्मेल खूप छान असतो. तर इथे मी रांगोळी काढायला घेतली होती लगेचच. म्हणलं काहीतरी आज स्पेशल डे आहे तर मग काहीतरी स्पेशल रांगोळी काढूयात आपण. तर मग पटकन अशी रांगोळी काढायला घेतली. आणि भरपूर दिवस झाले असे मी मोठमोठ्या रांगोळ्या काढल्या नाही. तर त्यामुळे थोडंसं असं नाही का हात वगैरे वळायला पण थोडं हे होतं. तर म्हणजे मी पहिल्यांदा लग्नाच्या अगोदर कशा मी मोठमोठ्या रांगोळ्या काढायची. म्हणजे कोणताही सण असला तरी मी खूप मोठी रांगोळी काढायची. अशा छोट्या रांगोळ्या मी काढतच नव्हती. म्हणजे प्रत्येक दरवाजासमोरचं काढायची अशी छोटीफार. पण जे आपण अंगणात काढतो ना ती रांगोळी माझ्या सण जरी छोटा असला तरी रांगोळी खूप मोठी असायची. पण आता इतक्यात खूप दिवस झाले अशी मोठी काही रांगोळी काढली नाही. आणि तिकडं पण काय व्हायचं का नाही का असं टाईम पण मॅनेज करावं लागायचा. त्यामुळं मग मी छोटीच घ्यायची तरी पण काढायला म्हणजे माझ्या सासर घरी. सणाने ती पण खूप घाई काढायची. पण आता बसण्याचा पण प्रॉब्लेम होतोय तर मग रांगोळीच मी छोटी काढत असते आता इतक्यात. का तर मग जितकी मोठी आपण रांगोळी काढतो तेवढे रंग भरायला पण टाईम लागतोच.
त्यामुळे म्हटलं छोटीच काढावात, पण असे सिम्पलसोबत पण काय म्हणतो आपण मस्त अशी काढावा की मोठ्या रांगोळीलाही म्हणजे हे होईल अशी. तर असंच काय तर प्रयत्न चालला होता माझा ती रांगोळी काढण्याचा. आणि आता कसं झालं आहे म्हणजे नाही का असं कम्फर्टेबली जर आपण बसलो ना तर मग शेप वगैरे सगळे व्यवस्थित येतात. आणि तसं खूप हे होत होतं, तरी मी निवांत अशी मांडी घालून रांगोळी काढत होते. पण तरी काय म्हणतो आपण नाही का एका जागेवर बसल्यानंतर आपल्याला जास्त मूवमेंट होत नाही, मग इथे हात पुरत नाही तिथे हात पुरत नाही असं झालं. त्याच्यामुळं पाहिजे तसा शेप पण येत नव्हता कधी कधी, पण तसंच ॲडजस्ट करून घेतलं. आणि भरपूर टाईम लागतो रांगोळीलाही, भरपूर टाईम लागतो किती नाही म्हटलं तरी, पण मी पटकनच काढून घेतली. म्हटलं प्रॉपर अशी रांगोळीच काढावत, म्हणजे काय म्हणतो आता थोड्याशा असे इमेज टाईप रांगोळी येतात. म्हणजे गुढीपाडवा असला तर गुढीपाडव्याची रांगोळी काढतो आपण, होळी असेल तर होळीची काढली होती मी. तर मग नाही का, तर म्हटलं तशी आज त्याला नको, तर मग अशी एकदम जी प्रॉपर आपली पहिली जसं रांगोळ्या असायच्या त्या पद्धतीने आपली रांगोळी चालली होती. तर प्रॉब्लेम असा होता की कलर कोणते भरायचे का, तर एवढ्या 21 दिवसामध्ये जेव्हा आपण पारायण करतो तेव्हा आपल्याला डेलीमध्ये आपल्याला रांगोळी काढावीच लागते, आणि त्यामध्ये आपल्याला कलर भरणं पण कंपल्सरी असतं. त्यामुळं मग काही काही कलर असे थोडे थोडे राहिले होते, आणि म्हटलं का ते पुरतेत का नाही, म्हणजे नाही का आपण घेतले पण. आणि कसं असतं ना म्हणजे एक जो कलर असो ना तर पूर्ण ह्याच्यात ज्याच्यात बसवायचा तो जर पूर्ण भरला तरच चांगला वाटतो, नाही तर काही थोडा हा काही नाही का दुसरा. आणि थोडी कमी कमी जरी भरले नाही तर बघा हा ब्ल्यू कलरचा थोडासा कमी पडला होता. मला खूप आवडतो रांगोळीमध्ये तो डार्क कलर, आणि म्हणजे तो खूप उठून दिसतो. छोटी जरी म्हणजे रांगोळी जरी साधं फूल जरी काढलं ना आपण तरी पण त्याच्यामध्ये तो जर तुम्ही जर ब्ल्यू कलर जर भरला, हा नेव्ही ब्ल्यू कलर येतो आता रांगोळीमध्ये, तर इतकी उठून दिसते ना, खूप उठून दिसते. तर अशा पद्धतीने भरून घेतला, आणि तो पण कमी पडला होता पण केला ॲडजस्ट कसं तरी. तर मी अगोदर व्हाईट कलरनी हे करून घेतले होते, म्हणजे व्हाईट रांगोळीने जे सेप काढून घेतला होता मग ते कलर त्यामध्ये जायचे, आणि त्यामुळे कधी कधी ते बॉर्डरला पण थोडं थोडं व्हाईट हे करावं लागलं. पण म्हटलं जाऊ द्यात, इतकं पण काय प्रॉपर आली पाहिजे असं पण नाही. मग नंतर मी खूप फास्ट काढून घ्यायला लागली रांगोळी, का तर बसवतच नव्हतं. तर अशा पद्धतीने मग मी अशी रांगोळी काढून घेत होती, आणि पाहता पाहता खूप छान झाली रांगोळी नाही का. असं काढायची तसे काढायचे, मग काही वेगवेगळे ॲड करता करता पण छान झाली. आणि थोडेसे असे काय होतं, थोडेसे विरळ असे कलर जर भरले तर मग थोडा टाईम जातो, म्हणजे काय म्हणतो असं विरळ जर कलर भरले तर ते असे थोडे थोडे नाही का कमीच वाटतात. तर ते अशी ती पण खास नाही वाटत, आणि प्रॉपर असे पूर्ण भरून घेतले छान वाटतात. आणि हा वाईन कलर एक नवीन येतो रांगोळीमध्ये, तो पण खूप छान आहे, मला खूप आवडतो. नेव्ही ब्ल्यू कलर आणि वाईन कलर, तर म्हणजे ते कलर दोन्ही असे आहेत का इतके उठून दिसत आहेत ना रांगोळीमध्ये का बस. आणि ते पण थोडाच होता, त्यामुळे मग मी ते जे डॉट बनवले होते एक्स्ट्रा त्यामध्ये भरवला तो. म्हणलं काय तर छान यूज होईल त्याचा, आणि ते डॉट पण खूप अट्रॅक्टिव्ह दिसत होते, रांगोळीलाच खूप छान करत होते. तर अशा पद्धतीने माझी रांगोळी काढून झाली. आणि त्यानंतर मी इव्हिनिंगला जेव्हा प्रॉपर व्हिडिओ जेव्हा शूट करायला घेतला त्यानंतर हा व्हिडिओ कंटिन्यू केलेला आहे. तर मी संध्याकाळच्या जेवणात लापशी सांबर आणि भात बनवणार होती, आणि हा व्हिडिओ मी आठवड्यानंतर म्हणजे 7-8 दिवसानंतर एडिट करते आहे, कारण की खूप दिवस झाले एडिट करायचा म्हणजे नाही एडिट करण्यावाचून मग व्हिडिओ आला नव्हता, का तर दीदीन ते आले होते, आणि त्याच्यामुळं मग मी थोडे रिलॅक्सच होते. म्हणजे नाही का थोडंफार एन्जॉयमेंटच चालला होता, त्यामुळं मी जास्त म्हटलं की जास्त लोड पण नको घ्यायला, का तर व्हिडिओ बनवला की त्याचं 2-2.5 तासाचं एडिटिंग असतं. म्हणजे व्हिडिओ बनवायला काही नाही, व्हिडिओ बनवायला खूप आवडतं मला, पण त्याचं एडिटिंग जे असतं त्यालाच 2 ते 2.5 तास लागतात. तर इथे मी लापशीचा भरडा जो असतो ना तर तो तूप टाकून असा भाजून घेतला होता. हा अगोदरच भाजून घेतलेला आहे मी, म्हणजे पूर्ण काय म्हणतो आपण नाही का त्याला असा लाल कलर येऊपर्यंत आणतो तेव्हा थोडासा
थोडासा आपल्या गहूचा कलर कसा असतो त्याप्रमाणे असतो. तर मग तो पूर्ण असा भाजून घेताना तर तो अशा पद्धतीने पूर्ण असा लाल होईपर्यंत करायचा आहे. तर अशा पद्धतीने मी आपला सगळा जो भरडा आहे तो पूर्ण लाल करून घेत होते आणि त्याला भरपूर टाईम लागतो आणि तो पण स्लो फ्लेममध्ये करावा लागतो, म्हणजे मीडियम फ्लेम, पण स्लो नाही पण मीडियम. आणि साईड बाय मी ते पाणी ठेवलं होतं त्यामध्ये टाकण्यासाठी, म्हणजे गुळवणी जसे बनवतो आपण तर त्याप्रमाणे. तर मी ते अर्धा किलो भरडा घेतला होता, 1 किलो सांगितला होता, पण म्हटलं की ती लापशी केल्यानंतर फुलते, तर मग त्यासाठी मग मी पुन्हा कमी केली ती. आणि त्यामध्ये मग मी 1 किलोला म्हणजे पाऊण किलो गूळ टाकला असेल तरी थोडासा मी काढून घेतला वरचं तो, म्हणजे याच्या अगोदर म्हणजे पाऊण किलो जो गूळ घेतला त्याच्यामधला पण मी थोडा तुम्ही प्लेटमध्ये पाहिला असेल तेवढा मी गूळ पुन्हा काढून घेतला आणि मग पाऊण किलोपर्यंत टाकलं. आणि ते मला असं प्रॉपर वाटलं तर मी लापशीमध्ये टाकण्यासाठी इथे शेंगदाणे, बडीशोप आणि विलायची जी असते ती कुंटून घेतली होती आणि खोबऱ्याचे असे थोडे थोडे स्लाईस केले होते. आणि मी पुन्हा एकदा इथे आपलं घरचं जे तूप असतं तर ते टाकून घेतलं ह्याच्यामध्ये. आणि जो भरडा होता मी हे केलेला तर तो थंड झाला होता, म्हणजे मी तो अगोदरच भाजून घेतला होता, तर मग तो असा थंड झाला होता. तर मग त्याला पुन्हा त्याच्यामध्ये साजूक तूप ॲड करून तो पुन्हा थोडासा हे करून घेतला, गरम करून घेतला थोडक्यात. आणि ह्याला पण फ्लेम थोडी, तर तो भरडा पूर्ण असं थोडासा नॉर्मल असा गरम करून घेतला का, तर त्यामध्ये आपल्याला जे आपण गुळाचं जे पाणी केलं होतं साईडला तर ते ॲड करायचं होतं. तर मी ते करून घेतलं. आणि जे शेंगदाणे वगैरे येतं ते आपल्याला तसेच त्याच्यामध्ये टाकून घ्यायचे येतं का, तर ते शिजून निघतात बरोबर त्या पाण्यामध्ये. आणि जे मी पाणी ॲड केलं होतं तर ते मी आपण जे 2 तांबे असतात त्याला थोडंसं कमी ॲड केलं होतं. आणि त्यानंतरही आपल्याला पाणी लागतं. आपण जे पहिल्यांदा जे एकदम त्याला मापात लागलं असं घेतो, पण लापशीला ते असे पूर्ण शिजून घेण्यासाठी तोपर्यंत खूप पाणी लागतं. तर मग त्यानंतर आपण थोडं साईडला आहे ना नॉर्मल असं पाणी गरम करून ठेवायचं, जे करून आपल्याला थोडं थोडं त्यामध्ये ॲड करता येतं. आणि तसंच मग मी खोबरं वगैरे ते त्यामध्ये टाकून घेतलं का, तर म्हटलं थोडंसं ते पण असं हे होईल, काय होईल. आणि इथे माझं थोडंसं जे पातेलं होतं तर ते मी थोडंसं हे जाडबुडाचंच घेतलं होतं, पण तरी पण ते हेच होतं. तर मग मी त्यानंतर त्याच्याखाली थोडं तवा ठेवून घेतला, आपला जाड तवा असेल तो, तर तो तसा तवा ठेवून घेतला आणि मग त्यावरती ते पातेलं मांडलं, जेणेकरून मग ते कारण की बऱ्याच वेळ ठेवायची असते आपल्याला लापशी, तर त्यामुळे मग खाली लागायला नको. आणि ते अगोदरच थोडंसं पातेल्याला काळा आहे बरं का. तर मी कारण की ना थोडा वेळ पण असं काय म्हणतो हलवायचं बंद नव्हतं केलं, कंटिन्यू हलवत राहिले का, तर मग खाली लागायला नको. आणि जे आपण गुळाचं जे पाणी केलं होतं तर ते म्हणजे थोडं वर म्हणजे नाही का हळूवार टाकून घ्यायचं पूर्ण त्यामध्ये जेवढं बनवलं होतं आपण ते, पूर्ण नाही टाकायचं का, तर गुळामध्ये थोडाफार कचरा असतो, नाही तर मग तुम्ही त्याला थोडीशी चाळणीमध्ये पण काढून घेऊ शकता चाळणीला. पण मला त्याची काही जरूरत वाटली नाही, त्याच्यामुळं मग मी तसंच टाकलं होतं. आणि अशा पद्धतीने बडीशोप पण भरपूर घालायची, जेणेकरून खूप फ्लेवर येतो छान बडीशोपचा पण. तर अशा पद्धतीने माझी लापशी झाली होती छोटी थोडीशीच, पण मला असं वाटलं की नाही का ती फुगन, त्याच्यामुळं जास्त स्पेसेस भांडं घ्यावं, तर मी असं मोठं पातेलं घेतलं होतं. आणि ती लापशी म्हणजे त्याच्यामध्ये खूप कमी दिसत होती आणि भांडं खूप मोठं झालं होतं पातेलं. तर मम्मी नव्हती इथे, मम्मीला पण तर मग इथे तर अशा पद्धतीने मी मुलांना बोलवलं होतं. तर अशा पद्धतीने मी उद्यापन केलं होतं. आणि कसं वाटलं ते कमेंट करून सांगा. आणि आजचा दिवस खरंच खूप छान गेला.